होय, गरीब मराठा समाज मराठा नेत्यावर नाराज आहे. आपण पाहतोय की वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, अगदी रस्त्यावर चौकात जेव्हा मराठा समाज आपला आक्रोश, आपली नाराजी मराठा नेत्यावर व्यक्त करताना दिसतोय, अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत सुद्धा. हे सगळं नेमकं का घडतंय? का मराठा समाज जो आहे गरीब, तो मराठा नेत्यावर नाराज आहे? या सगळ्याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मी परमेश्वर वाकडे, आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाड आहे चॅनल. मित्रांनो, आपण पाहतोय की 2019 पूर्वी मराठा आंदोलने जी आहेत ते लाखोंच्या संख्येनं आपल्या या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलनं सुरू असताना आपण पाहिलेली होती. अगदी शांततेत ती पार पडत होती. यामध्ये आपण पाहतोय की मराठा नेते जे आहेत सामील व्हायचे, परंतु ती तशी परिस्थिती होती म्हणून व्हायची. मनातून मात्र ते कधीही समाविष्ट झालेले कुठेही पाहायला मिळाले नाहीत. हे सगळं चित्र आपण त्यावेळेला पाहिलं. जेव्हा त्यावेळेला आरक्षण मिळालं, ते कोर्टामध्ये टिकलं नाही. यावरही कुठल्याही मराठा नेत्याने तशा पद्धतीची कुठले प्रयत्न केलेलेही समाजाला पाहायला मिळाले नाहीत, किंवा तशी जाणीव किंवा तशी त्यांच्यामध्ये तळमळ जी आहे मराठा समाजामध्ये कुठल्याही नेत्यामध्ये ती दिसली नाही. कुठल्याही पक्षाचा तो नेता असू देत, मराठा समाजाचा नेता जो आहे तशा तळमळीनं तो संघर्ष करताना दिसला नाही. ही नाराजी लोकांमध्ये होती. आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सराटी मध्ये होतं, त्यावेळेला तिथेही आपण पाहतोय की मराठा समाजाचे जे नेते आहेत ते कुठल्याही प्रकारचा आक्रोश किंवा कुठल्याही प्रकारचं तळमळीनं बोलणं त्यांचं कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही, किंवा त्याचा विरोधही करत नाही आहेत, किंवा मराठा समाजासाठी लढत असताना आपल्याला कुठंही दिसत नाही आहेत. हे सगळं चित्र जे आहे, हे सगळं चित्र मराठा समाज जो आहे, गरीब मराठा समाज, या गरीब मराठा समाजाला हे दिसतं. आणि आपोआपच आपण पाहतोय की तशा पद्धतीचा आक्रोश आणि मराठा समाज जो आपण पाहतोय की मराठा नेत्याबद्दल अपशब्द बोलताना किंवा त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करताना सरळ अगदी आपल्याला दिसून येतो वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटेल की मराठा समाज मराठा नेत्यावर नाराज होण्यामागचं कारण काय आहे, किंवा मराठा समाज आणि मराठा नेते हे वेगळे आहेत का? होय, मराठा नेते आणि गरीब मराठा समाज यामध्ये खूप मोठी तफावत आहे. जे चित्र आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहतो ते चित्र तसं नाही आहे. आपण असं चित्र पाहतोय की मराठा जो आहे महाराष्ट्रामध्ये 32% मराठा आहे. यांच्याकडे शेती आहे, जमीनदारी आहे, यांच्याकडं शिक्षण संस्था आहेत, यांच्याकडं अगदी भांडवल जे आहे यांच्याकडं आहे. अशा पद्धतीचं आमदारक्या, खासदारक्या, मंत्री, मुख्यमंत्री हे सगळे मराठा समाजाचे होत असताना दिसतात. आणि तरीही मराठा समाज जर म्हणजे आंदोलन करत असेल आम्हाला आरक्षण द्या म्हणून, तर इतर समाजाला हे चित्र जे आहे हे चित्र म्हणजे अतिशय म्हणजे वेगळं वाटतं. आणि आपण पाहतोय की इतर समाजाच्या प्रतिक्रियासुद्धा येतात. हेच राज्य करते, हे सगळ्या गोष्टी यांच्याकडे असतानासुद्धा हे कशा पद्धतीचं हे आंदोलन करतायत, अशा पद्धतीचे मिश्किल बोलणेसुद्धा इतर समाजाकडून आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेणंही तितकं महत्त्वाचं आहे की मराठा समाज जो 32% महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामधला फक्त आणि फक्त 2% मराठा जर सोडला तर बाकीचा 30% मराठा जो आहे तो गरीब आहे. तो अतिशय दयनीय अवस्थेमध्ये तो जगतो आहे. त्याची परिस्थिती इतर जे समाज आहेत ज्यांना आपण आता आरक्षण दिलेलं आहे, किंवा आपण ज्याला बॅकवर्डमध्ये सुद्धा गिनती करतो, त्या बॅकवर्डपेक्षाही आज 30% मराठा समाजाची परिस्थिती आज हलाखीची झालेली आपल्याला किंवा दयनीय झालीची आपल्याला दिसून येते. परंतु या 2% मराठा समाजामुळं हे चित्र झाकून जात आहे. आणि हे झाकण्याचं काम वेळोवेळी मराठा नेतेसुद्धा आपल्याला करत असताना दिसतात. ते कुठंतरी पाटीलकी, शेतकरी राजा, मराठा या शब्दामध्ये गुंतवून ठेवण्याचा आणि आपले मतलब जे आहेत, आपल्या ज्या हितसंबंध जे आहेत हे जोपासण्याचं काम मराठा समाजातील 2% लोक करत असताना आपल्याला दिसून येतात. त्यांच्याकडंच कारखानदारे आहेत, त्यांच्याकडंच आमदारक्या, खासदारक्या आहेत, त्यांच्याकडंच जमिनी आहेत, त्यांच्याकडंच आपण पाहतो शिक्षण संस्था आहेत. हे सगळे जे आहेत ह्या 2%कडं आहेत. आणि इतर समाज फक्त आणि फक्त मतदानापुरता, त्यांच्या यूज करण्यापुरता मराठा
हा समाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि ही सगळी अशी परिस्थिती जेव्हा आपण पाहतोय दिसते, कित्येक दिवसापासून अगदी स्वातंत्र्यापासून आपण पाहतोय की जे गरीब मराठा आहेत त्या गरीब मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून कुठलेही प्रयत्न कुठल्याही मराठा नेत्यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. की या समाजाला आर्थिक परिस्थिती त्याची कशी आहे, त्याला कुठल्या सुविधांची गरज आहे किंवा त्यांना कुठल्या म्हणजे आर्थिक मदतीची गरज आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. काही वेळेला कुठेतरी आपण पाहत असाल की शेतीच्या दृष्टिकोनातून कर्जमाफी वगैरे हे मार्ग नाही आहेत, त्याला स्वावलंबी करण्याची गरज आहे. आजच्या परिस्थितीमध्ये तर आपण पाहतो आहे की ज्या वेळेला अगदी लाखोच्या पटीनं जेव्हा उत्पन्न वाढतं आहे मासिक लोकांचं, त्यावेळेला शेतकरी म्हणजे तुटपुंजी शेती असणारा हा मराठा समाज किंवा 2 एकर 1 एकरावर किंवा गुंठ्यावर आलेला हा मराठा समाज, त्याच्याकडे ना मजुरी आहे, ना शेती आहे, ना कुठला उद्योग आहे, ना व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत तो अगदी जीवन कटत आहे. आणि जेव्हा हे सगळं चित्र पाहतो आहे आणि इतर समाजाचं चित्रही तो पाहतो आहे की इतर समाजातले नेते मात्र आपण पाहतो, हल्ली पडळकरांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केली ते पहिल्यांदा मी धनगर समाजाचा आहे. आपण पाहतो आहे की बंजारा समाजाच्या दृष्टिकोनातून मुंडे घराणे ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरतं, ओबीसी समाजाच्या दृष्टिकोनातून ओबीसी नेते ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरतात, तसे मराठा समाजाचे नेते मात्र मराठा जो आहे गरीब, त्या गरीब मराठ्यांच्या मागण्यांसाठी किंवा त्यांच्या म्हणजे परिस्थितीवर कधीही ते आंदोलन करत नाही आहेत किंवा तशा पद्धतीची विधानं करत नाही आहेत किंवा तशा पद्धतीचा सपोर्ट करत नाही आहेत. आपण पाहतो की शिक्षण संस्थांमध्ये जेव्हा मराठा समाजाच्या शिक्षण संस्था असतात त्यामध्ये सुद्धा जी भरती करून घेतली जाते ती अपतेष्टांची केली जाते. त्या 2% त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. तिथंसुद्धा आरक्षण अगदी आपण पाहतो आहे की घरगुती आरक्षण त्या ठिकाणी लागू केलं जातं. त्यांच्यात घरातले कोणीतरी PhD किंवा सेटनेट डी एड करून घेतलं जातं आणि त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याला समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. इतर गरीब मराठा समाजाला मात्र त्यामध्ये इन्क्लूड केलं जात नाही, तो मात्र बघतच राहतो. आणि ही आपल्या समाजाची संस्था आहे असं त्याला वाटतं, परंतु तिथंही त्याला समाविष्ट केलं जात नाही. आपण पाहतोय की जिथं उद्योगधंदे आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्याला समाविष्ट केलं जात नाही, कारण का हा पाटील आहे, हा काम करणार नाही, अशा पद्धतीची भावना त्याच्याबद्दल व्यक्त केली जाते. इतर समाजाचे लोक हे 2% लोक जे आहेत समाविष्ट करून घेतात, परंतु मराठा समाजात जे गरीब मराठा आहेत त्यांना मात्र ते समाविष्ट करून घेत नाही किंवा तशा पद्धतीचे कामसुद्धा त्यांना देत नाही आहे. ही सगळी परिस्थिती जी आहे, हे सगळं चित्र जे आहे, हा गरीब मराठा सदैव पाहत आलेला आहे आणि तो मतदानही करत आलेला आहे. कशा पद्धतीनं हे म्हणजे श्रीमंत मराठे जे 2% आहेत हे कसे त्यांचं शोषण करतायत हे तो पाहतो आहे. आणि ज्या वेळेला कुठंतरी परिस्थिती येते त्यावेळेला हे 2%च पुन्हा त्यामध्ये कुठं ना कुठंतरी मेक रोवण्याचं काम करतात आणि हे सगळं विस्थापित करण्याचं काम करतात. अशा पद्धतीची भावना जी आहे ही मराठा समाजातल्या इतर गरीब समाजाला जी आहे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून प्रचंड नाराजी जी आहे हा समाज व्यक्त करत असताना दिसतो आहे. अगदी मराठा समाजांच्या नेत्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल आता जाते, कारण का तो आक्रोश आहे. ज्या पद्धतीनं त्यांना अपेक्षा होत्या त्या पद्धतीने अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत. आपण पाहतो आहे की त्यांचे हितसंबंध जे आहेत ते बरोबर ते साधत आहेत. आमदाराचा मुलगा आमदार होत जातो आहे, खासदाराचा मुलगा खासदार होत जातो आहे, भांडवलदाराचा मुलगा भांडवलदार होत जातो आहे, शिक्षण सम्राटाचा मुलगा शिक्षण सम्राट होत जातो आहे, व्यावसायिकाचा मुलगा व्यावसायिक होत जातो आहे, परंतु कुणब्याचा मुलगा गरीब मराठाचा मुलगा मात्र गरीबच राहतो आहे. एकंदरीतच मराठा समाजाचं हे चित्र आहे की हा 2% मराठा जर सोडला तर इतर जो गरीब मराठा जो आहे 30% मराठा, त्या 30% मराठ्यांना मराठा, पाटील, देशमुख या मृगजळामध्ये गुरफटून हा 2% मराठा जो आहे कुठंतरी धर्मनिरपेक्षतेचा पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून या 30% मराठा समाज जो गरीब आहे त्याचं शोषण करत असताना सदैव आपल्याला पाहायला मिळालेलं आपल्याला दिसून येतो आहे. आणि हे शोषण जे आहे हे सदैव चाललेलं आहे आणि ही परिस्थिती कधी बदलेल अशी स्थिती जी आहे या गरीब मराठ्यांची आहे. कारण का कुठंही शिक्षणात, नोकऱ्यामध्ये स्थान राहिलेलं नाही आहे. अतिशय दयनीय अवस्थेमध्ये हा मराठा समाज आज वावरताना दिसतो आहे. ही स्थिती जी आहे या सर्व स्थितीमुळं आपण पाहतो आहे की हा गरीब मराठा जो आहे तो पूर्णतः
या 2% मराठा नेते जे आहेत किंवा हा समाज जो आहे या समाजावर नाराज आहे. त्याला बिलकुलही त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे आणि तो त्यांचा विरोध करताना किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलताना सदैव आपल्याला पाहायला मिळतो आहे. ही चर्चा जी आहे ती आपल्याला कशी वाटली नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.